आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. प्रसंगी काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय. रणजितसिंह देशमुख. भारतीय जनता पक्षाचे धोरण शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि वंचितांच्या विरोधी आहे. भाजपद्वारे हा सगळा समाज मातीमोल करण्याचे काम सुरू असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा पराभव करणे हे काँग्रेसचे प्रथम लक्ष्य आहे. परंतु काँग्रेस पक्षाला गृहीत धरून कोणी भूमिका घेणार असेल तर काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईल. असा निर्णय काँग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रणजितसिंह देशमुख यांनी म्हटलं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी, ब्लॉक अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा भाजपाला सत्ता मिळवणे जास्त महत्त्वाचे वाटते. सत्तेसाठी भाजपचे अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू असून त्यांनी पैशाचा प्रचंड वापर सुरू केलेला आहे. दडपशाही आणि दहशत माजवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने खुलेआम सुरू केलेलं आहे. सामान्य माणसाला अधिक कमजोर बनवणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस जोमाने प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत काँग्रेस निश्चित योग्य भूमिका घेईल. मात्र आघाडीतील घटक पक्षांनी आणि इतरांनी काँग्रेस पक्षाला सन्मानाने विचारात घेऊन निर्णय घ्यायला हवेत. अन्यथा काँग्रेस पक्ष संपूर्ण जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार आहे. काँग्रेसच्या प्रदेश स्तरावरून तशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते एकजुटीने निर्णय घेतील असे आजच्या बैठकीत सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि ब्लॉक अध्यक्षांनी ठामपणे स्पष्ट केलंय. आणि यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कराड प्रताप देशमुख, पाटण झाकीर पठाण, खटाव संजय तडाखे, वाई सौ रजनी पवार, मान आणि खंडाळा अमर करंजे, फलटण जगन्नाथ कुंभार, सातारा सौ सुषमाराजे घोरपडे, कोरेगाव बाबासाहेब कदम, जावळी आणि महाबळेश्वर पांडुरंग यादव यांची तालुका निहाय निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस भानुदास माळी, ज्येष्ठ नेते विजयराव कनसे, बाबासाहेब कदम, झाकीर पठाण, नगरसेवक पंकज पवार, संजय तडाखे, सुषमाराजे घोरपडे, प्रताप देशमुख, पांडुरंग यादव, नाझीम इनामदार, अमर करंजे, राजेंद्र शेला, रफिक शेठ बागवान, जगन्नाथ कुंभार, आनंदराव जाधव, पार्थ गायकवाड, संभाजी उतेकर, ब्लॉक अध्यक्ष सर्वश्री महेंद्र सूर्यवंशी फलटण, डॉक्टर संतोष कदम पाटण, ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण कोरेगाव, बाबासाहेब माने मान, सौ रजनी पवार सातारा, विलास पिसाळवाई, डॉक्टर विजय शिंदे खंडाळा, सदाशिव खाडे खटाव आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.